नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हॉट हिट मराठी या यूट्यूब चॅनेलवरती। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। ही कथा माझ्या काकीच्या मैत्रिणीची आहे। लॉकडाऊनच्या काळात ती काकीकडे राहायला आली होती। मी तिच्याशी कशी सेटिंग केली, मी ते कसे केले, वाचून या कथेचा आनंद घ्या। माझे नाव अभि आहे आणि मी महाराष्ट्रातील नागपूर मधील एका छोट्या गावातील आहे। मी 23 वर्षांचा आहे। ही कथा माझ्या बाबतीत घडलेली एक खरी घटना आहे। ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा आपल्या देशात लॉकडाऊन होता। महाविद्यालयीन शिक्षणासोबतच मी शेतीची कामेही करत होतो। लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद होते, म्हणून मी शेतीची कामे करू लागलो। एके दिवशी काकी माझ्याकडे आली आणि म्हणाली, हा एक फोन नंबर आहे, जो मी तुला देत आहे। व्हॉट्सअपवर या नंबरवर ही पाठव, ती मला काही फोटो पाठवणार आहे। मला वाटले काकीचे कोणीतरी नातेवाईक असतील, म्हणून मी सुद्धा त्या नंबरवरती ही मेसेज पाठवला। काही वेळाने त्या नंबरवरून काही फोटो आले। मी पाहिलं तर एका अतिशय सुंदर स्त्रीचा फोटो होता। इतर काही पेपर्स वगैरेचे फोटोही होते। मी काकीला जोरात हाक मारली आणि तिला बोलावून फोटो दाखवले। मग मी काकीला विचारले, ही कोण आहे? काकू म्हणाल्या की ती माझी मैत्रीण आहे। मी काकीला म्हणालो, खूप सुंदर आहे। ती रागात म्हणाली, मग तुला काय करायचंय? मी गप्प राहिलो आणि तिथून निघालो। असेच काही दिवस गेले। एके दिवशी काकांनी फोन केला आणि म्हणाले, मी 2 दिवसांसाठी बाहेर जात आहे। रात्री काका निघून गेले। दुसऱ्या दिवशी काका रात्री गाडी घेऊन परत आले। त्यात काही सामान होते। त्याच्यासोबत एक महिलाही होती। ती लगेच गाडीतून खाली उतरली आणि थेट घरात गेली। मी आणि काकांनी गाडीतून सामान खाली काढून बाहेर ठेवले। तिथून घरी आल्यावर मी झोपलो। सकाळी लवकर उठून कामाला निघालो। असेच 2-3 होऊन गेले। एके दिवशी मी बाहेर आंघोळ करत असताना मला त्या बाई दिसल्या आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो। त्यावेळी ती गाऊनमध्ये होती। मला ती खूप सुंदर वाटली। एकदम दुधासारखे पांढरी होती। तिचे वय 35 ते 40च्या दरम्यान असेल, उंची 5 ते 5.25 फूट असेल। आंघोळ करून मी कामाला निघालो। रात्री घरी आल्यानंतर मी त्या नंबरवर हाय मेसेज पाठवला। तिनेही ही मेसेज पाठवला। मी तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव सांगितले नाही आणि त्यानंतर तिने काही उत्तरही दिले नाही। दुसऱ्या दिवशी मी तिला पुन्हा मेसेज केला, तरीही तिने उत्तर दिले नाही। 4-5 दिवस असेच गेले। ना मी मेसेज केला ना तिने। 6व्या दिवशी तिने मेसेज केला। मग मी सुद्धा तिला उत्तर देऊ लागलो। तिने तिचे नाव सांगितले। तिचे नाव पूजा होते। मग मी सुद्धा माझे नाव सांगितले। मी तिला मॅडम म्हणून बोलवत होतो। तुम्ही कुठल्या आहात मॅडम? मॅडम, मी पुण्याची आहे आणि तू कुठला आहेस? मी याच गावचा आहे। मॅडम, या गावाचा अर्थ काय? मी माझ्या बोलण्याची भाषा बदलली आणि म्हणालो, तुम्ही ज्या गावात राहताय मी सुद्धा त्याच गावात राहतो। मॅडम, आणि मी कुठे आहे? तू माझ्या घराशेजारी राहायला आली आहेस। मॅडमने इकडे तिकडे पाहिलं आणि लिहिलं, कुठे आहेस? मी माझ्या घरी आहे। मॅडम, ते मला पण माहीत आहे की तू घरी आहेस, पण कुठे? मी घराच्या आत। मॅडम, ठीक आहे ठीक आहे, असं बोलून ती घराच्या आत निघून गेली। असे म्हणत ती घरात गेली। तिने काकीला विचारले, आपल्या घराशेजारी कोणता मुलगा राहतो? काकी म्हणाली, तो माझा पुतण्या आहे। तो काय करतो? कुठे राहतो? तिने काकीकडून माझ्याबद्दल सर्व काही विचारले। काकूंनी तिला सगळं सांगितलं। मग तिने काही वेळाने मला मेसेज केला, तू आता कुठे आहेस? मी बाहेर बसलो आहे। मॅडम, मी पण बाहेर आहे। तिने माझ्या नंबरवर कॉल केला। एक रिंग वाजली। ती ऐकताच तिने फोन कट केला। मी तिला मेसेज केला, का फोन केलास? मॅडम, काही नाही, अगदी सहजच केलेला। मी काहीच बोललो नाही। मला समजले की तिला मला भेटायचे आहे। असेच काही दिवस गेले। काकीचे मुले तिला मावशी म्हणायचे। एके दिवशी काकूने फोन केला आणि म्हणाल्या, तुझ्या या मावशीला काही वस्तू आणायच्या आहेत, तर तू तिला घेऊन जा। मी तिला बाजारात घेऊन गेलो। तिने काही सामान विकत घेतले आणि माझ्यासाठी कॅडबरी आणली। आम्ही दोघे घराकडे निघालो। आता ती माझ्याशी बोलू लागली, तुझे नाव काय आहे? स्टार मी तुम्हाला सांगितले होते की माझे नाव? मॅडम, पुन्हा सांगशील का प्लीज? मी माझे नाव सांगितले। असंच बोलत बोलत संवादात मॅडमने पुन्हा माझ्याविषयी सगळं विचारलं।
मॅडम, तुला गर्लफ्रेंड आहे का? मी गप्प राहिलो आणि ती सुद्धा. मग आम्ही घरी आलो. मी गाडी पार्क केली आणि निघालो तेवढ्यात मॅडमनी हाक मारली. मॅडमने माझे आभार मानले आणि मला मिठी मारली आणि माझ्या गालावर किस केले. काय झाले ते मला समजले नाही. मी लगेचच तिथून घरी आलो. रात्री मॅडमने मला मेसेज केला आणि म्हणाल्या, मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटले. मला खूप आनंद झाला. मला पण मी तुम्हाला काय म्हणून हाक मारू? मी मावशी म्हणू काय? मॅडम, नको. तू मला फक्त माझ्या नावाने हाक मार. मी नाही. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुम्हाला मॅडम म्हणेन. ती पुण्यात काम करायची. त्यामुळे तिला मॅडम म्हणायला हरकत नव्हती. मग तिने मला हाक मारली की तुझी काकी तुला बोलवत आहे. मी उत्तर दिले, हो काकी आलोच. मी लगेचच काकीच्या घरी गेलो. काकी, माझ्या मोबाईलमध्ये सिम दिसत नाहीये. जरा बघ काय झालंय. मी मोबाईल बघितला तर सगळं ठीक होतं. पण सिम उलट घातलेलं होतं. हे सगळं मी बेडवर बसून पाहत होतो. मॅडम माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, सर्व काही ठीक आहे का? मी हो म्हणालो. मला वाटलं मॅडमनी हे मुद्दाम केलं असावं. मी घरी निघायला लागलो तेव्हा मॅडम माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, मला तू खूप आवडतोस. असे म्हणत तिने माझ्या ओठांवर केले. मी घाबरलो आणि पटकन तिथून निघून गेलो. ती हसू लागली. मी तिला व्हॉट्सअपवर मेसेज केला, मी तुझ्यावर प्रेम करतो. मॅडमने लगेच उत्तर दिले, माझेही तुझ्यावर प्रेम आहे. मला तुला भेटायचे आहे. मी हो ठीक आहे. रात्री सगळे झोपल्यावर भेटू. मॅडम, हो, चालेल. तिने रात्री 11 वाजता मेसेज करायला सांगितले. मी 11 वाजता मॅडमला मेसेज केला तेव्हा तिने पण मला रिप्लाय केला, मी काका काकू झोपले आहेत का? मॅडम, हो. आणि तुझे वडील आणि आई झोपले का? मी हो. ती म्हणाली, मला सांग तुला कुठे भेटायचे आहे? मी त्याला शेजारच्या घरात येण्याचा निरोप दिला, जिथे आम्ही आमच्या मशीनसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवतो. मॅडम ठीक आहे म्हणाल्या आणि आल्या. मी आधीच वाट पाहत बसलो होतो. ती आली तेव्हा ती एखाद्या सुंदर परीसारखी दिसत होती. ती कसला तरी परफ्यूम लावून आली होती जी मला तिच्याकडे आकर्षित करत होती. तिने गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. त्यातून तिचे उठून दिसत होते. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, फक्त बघत उभा राहशील की काहीतरी करशील सुद्धा. त्यानंतर काही मिनिटांनी काम सुरू झाले. काही वेळानंतर मग ती म्हणाली, तू गावात राहतोस, तरीही तुला हे सर्व कसे कळते? मी म्हणालो, मी स्वतः सर्व काही शिकलो. काम पूर्ण झाल्यावर आम्ही दोघे एकमेकांना चिकटून प्रेम करू लागलो. तिने सांगितले की, ती खूप दिवसांपासून नव्हती. म्हणून तिला आज खूप मजा आली. त्यानंतर मी तिच्यावर 6 महिने प्रेम केले. ती परत कधी पुण्याला गेली नाही. तिने तिची नोकरीही सोडली होती. ती 6 महिने गावात राहण्याचे मुख्य कारण म्हणजे तिचा नवरा कर्जबाजारी झाला. त्यामुळे ती पुण्याला गेली नाही.